भाजप शिवसेनेमध्ये जवळपास 3 तासांहून अधिक काळ चर्चा सुरू आहे। सेना भाजपत 10 ते 15 जागांच्या अदलाबदलीचा गुंता कायम आहे। ठाकरेंचे नगरसेवक असलेल्या जागांवरून दोन्ही पक्षांमध्ये वाद आहेत। दोन्ही पक्षांकडून ठाकरेंच्या जागा जिंकण्याचा दावा करण्यात आलेला आहे। अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील। तूर्त धनुष्यबाण की कमळ यावर चर्चा सुरू आहे। भाजप शिवसेनेमध्ये 3 तासांहून अधिक वेळ चर्चा सुरू आहे। अजून माध्यमांशी बोलत नाही आहेत। आपल्याला अमित साटम दिसत आहेत, मुंबईचे भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष। त्यांच्या समवेत राहुल शेवाळे आहेत, शिंदेच्या शिवसेनेचे खासदार। आणि थोड्याच वेळात या बाबतीतला काही एक निर्णय समोर येणं अपेक्षित आहे। आता उरलेले आहेत फक्त 2 दिवस अर्ज दाखल करण्याचे। मात्र अजूनही एबी फॉर्म राजकीय पक्षांकडून वाटले जात नाहीत, कारण सगळ्याच राजकीय पक्षांना जागा जाहीर होताच एबी फॉर्म वाटताच पक्षांतर्गत बंडाळ्यांना सामोरं जावं लागेल अशी भीती आहे। थोड्याच कोणत्याही क्षणी अमित साटम जेव्हा माध्यमांना संबोधित करतील अरे अमेज दे ना शिवसेना आमची जॉईंट मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये बैठक झालेली आहे। या संदर्भामध्ये प्रचाराचे मुद्दे, इलेक्शन मॅनेजमेंट, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या जॉईंट सभा, जॉईंट प्रचाराचे कार्यक्रम हे सर्व प्लॅनिंग करण्याकरता आम्ही भेटलो होतो। या संदर्भातलं प्लॅनिंग आणि नियोजन हे झालेलं आहे। जागा वाटपाचीही चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टी 128 जागा आणि शिवसेना 79 जागा अशा एकंदरीत 207 जागांवरती आमचं एकमत हे झालेलं आहे। उर्वरित 20 जागांची चर्चा ही सुरू आहे। वरिष्ठ पातळीवरती चर्चा होऊन लवकरच त्या उरलेल्या 20 जागांचा तोडगा ही काढण्यात येईल। आणि जसं आधी आम्ही तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे समोर उमेदवार कोण आहे याचा विचार करून त्या उर्वरित 20 जागांवरती आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी लढणार की शिवसेना लढणार या संदर्भातला निर्णय घेऊन या ठिकाणी त्या संदर्भामध्ये पुढची कारवाई केली जाईल। सर, याच्यामध्ये भाजप शिवसेनेकडून विधानसभेप्रमाणे काही उमेदवारांची अदलाबदल होऊ शकते? मी आपल्याला असंच सांगितलं होतं आधी की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती इतकी घट्ट आहे की मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की कोण किती जागा लढणार हे महत्वाचं नाहीये। महत्वाचं हे आहे की मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन कोण देऊ शकतं। आणि त्यामुळे जसं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं, काही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते धनुष्यबाणावर लढले, शिवसेनेचे काही कार्यकर्ते हे कमळावर लढले आणि त्यामुळे याने काही फरक पडत नाही। शेवटी आमची ही युती ही हिंदुत्वाकरता युती आहे। ही युती मुंबईकरांना एक भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याकरताची युती आहे।